वाटेत गाडी बंद पडली की माणसाला मानसिक त्रास तर होतोच, आर्थिक त्रासही होतो. कियाची सॉनेट आहे. दिवाळीमध्ये मागच्या वर्षी गाडी घेतलेली आहे, बंद पडल्या. पण बघा, नेहमी चांगला सल्ला द्यावा. मला त्यांनी बोलवलेलं, आपण हे करू शकतो आहे, स्कॅनर लावला तर वॉरंटी ब्रेक होईल. त्यामुळे त्यांना सांगितलं मी की वॉरंटीत जर गाडी असेल तर शोरूमलाच दाखवा. त्यामुळे तुमची भविष्यात काही तक्रार जर गाडीमध्ये आली तर तुम्ही क्लेम करू शकताय. जर आहे असंच हात लावला गाडीला, वॉरंटी ब्रेक झाली तर कंपनी लगेच हात वरती करते आणि मग पुढं काही जर मोठं नुकसान असेल, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असतील तर आपल्याला क्लेम करता येत नाही. महत्त्वाची बाब होती, म्हटलं तुमच्याशी शेअर करूया. कारण रस्त्यात गाडी बंद पडली, लगेच कोणालाही दाखवलं आणि त्यानं जर सगळं काही छेडछाड केला, मग कंपनीत गाडी गेली, कंपनी मेन्शन करते की गाडी बाहेर काम करून आल्या, त्यामुळं आता क्लेम मिळणार नाही आहे. नेहमी गडबडीचं काम करू नये. थोडे पैसे जास्त खर्च होतील तो करायला लागेल किंवा कोणतरी कंपनीचा माणूस येऊन बघेल, पण तुमची वॉरंटी शिल्लक राहील. 10-10, 15-15 लाख रुपये आपण गाड्यांना या देतो आणि जर असे काही प्रकार जर गाडीसोबत होत असतील तर नक्कीच त्याच्यावरती आपण कायदेशीर हिशोबानंच केलं पाहिजे. जर वॉरंटी असेल तर वॉरंटीमध्येच गाडी रिपेअर केली पाहिजे. बाहेर गाडी दाखवली तर नुकसान भविष्यात खूप मोठे होऊ शकते. मला वाटलं ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी म्हणून शेअर करतो आहे. संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावात ही गाडी बंद पडली. सकाळी त्यांनी फोन केला, मी आलो 9 वाजता येतो म्हणजे 9 वाजता आलो. मी बघितली, मीही गाडी रिपेअर करू शकतो. ही खरं मी रिपेअर करून थोडेसे पैसे घेणार, तेही जाणार. पण भविष्यात जर गाडीला काही प्रॉब्लेम मोठा आणि झाला, म्हणजे समजा इतर काही प्रॉब्लेम झाला आणि जर कंपनीमध्ये गाडी गेली आणि त्यांना जर रेकॉर्डवर कळालं याला स्कॅनर लागला आहे, याला कोणतरी चेक केलं आहे, काहीतरी रिपेअर केलं आहे, तर कंपनी तीच गोष्ट शोधत असत्या, लगेच हात वरती करते की तुम्ही बाहेर कंपनीतून बाहेर काम केला आणि आमची वॉरंटीला तुम्ही ब्रेक केला, त्यामुळं आता आम्ही काय तुम्हाला पैसे भरपाई देऊ शकत नाही. हीच बाब तुमच्याशी समोर ठेवल्या. बघा, असं काही झालं तर नक्कीच वॉरंटीमध्ये नेहमी काम करा. बाहेर काम करण्यापेक्षा हे बरं असते. वॉरंटी संपली त्यानंतर आपण कुठंही बाहेर काम करून घेऊ शकतो.